बऱ्यापैकी आपण जर बघितलं असेल तर महायुतीली पैसे देऊन व नेते विकत घेऊन हे इलेक्शन तसंच सेट केलेलं आहे. काही मतदारसंघामध्ये नक्कीच एक चांगली निवडणूक होऊ शकते, पण शेवटी निकाल काय लागतो हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण हे जे MLC इलेक्शन झालं, आम्ही बऱ्याच लेवलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, पण पैशासमोर कुठेतरी आम्ही कदाचित कमी पडेल असं आम्हाला वाटतं. निकाल हा बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने लागेल असं वाटतं, पण शेवटी काही मतदारसंघामध्ये नक्कीच झटके हे महायुतीला बसू शकतील. बघा, पुरावा कॅशचा कधीच तसा नसतो, पण जी चर्चा आम्ही ऐकलेली एका मताला 25 लाखापर्यंत रेट तिथं गेलेला आहे. काही ठिकाणी काही लोकांना माघार घेण्यासाठी सुद्धा पैसा दिला होता. सोलापूरमध्ये जे काही प्रपोजर होते, ज्यांनी सही केली होती, काँग्रेसचाच कार्यकर्ता होता, ते माझी ही सही नाहीच हे सांगण्यासाठी 2 ते 2.5 कोटी का 3 कोटी रुपये त्याला दिले गेले अशी सुद्धा तिथं चर्चा आहे. त्यामुळे या लेवलला पैशाचा वापर केला जात असेल तर मग इलेक्शन लढायचं कसं हाही प्रश्न निर्माण होतो. पण एक मात्र खरं आहे, जेव्हा सामान्य लोकांना विश्वासात घेऊन लढाई लढली जाईल तेव्हा नक्कीच हा निकाल वेगळा लागेल, महायुतीच्या विरोधात लागेल. परंतु या सगळ्या महायुतीच्या विरोधात महायुतीसोबत असल्याचे दिसते सोलापूरमध्ये जानकर असतील, आमदारांना थेट पाठिंबा महायुतीला देऊन टाकला, राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिला. नाही, झालं असं की काही ठिकाणी लोकल लेवलचं राजकारण बघितलं गेलं. काहींना आपल्या मुलाला संधी द्यायची होती, काहींना आपल्या ओळखीच्या कार्यकर्त्याला द्यायची होती, आणि मग महाविकास आघाडीकडनं तिथं देत असताना निष्ठावंत कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला दिल्यामुळे काही लोक नाराज झाली. आता माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा आपण एखाद्या विचाराबरोबर लग्न करतो, एखाद्या विचाराबरोबर तिथं असतो, एका पार्टीबरोबर असतो, कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहिलंच पाहिजे. नाही तर इलेक्शन निवडून येऊस तर एका बरोबर आणि नंतर दुसऱ्या इलेक्शनला दुसऱ्याबरोबर हा एक संदेश चुकीचा जात असतो. त्यामुळे सगळ्यांनी या बाबतीतली दक्षता घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण काही मतदारसंघामध्ये काही आमदार हे नक्कीच विरोधकांचा प्रचार करत असताना आपण बघू शकतो. या सगळ्या निवडणुकीमध्ये सर्व नगरसेवक जे आहेत ते सहलीला घेऊन जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. नांदेड देगलूरचे तर नगरसेवक थेट गोव्यामध्ये बीचवरती होते, तर दुसरीकडे नाशिकचे नगरसेवक हॉटेलमध्ये होते. आज ते मतदानाला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी त्यांना संबोधित केलं. एक तर इलेक्शन कमिशन व तसंच माझा जो अंदाज आहे की कोर्टाली सुद्धा सांगितलं होतं अशा पद्धतीने कुठल्याही मतदारांना बाहेर घेऊन जाणं हे योग्य नाही. पण शेवटी आता सरकार महायुतीची आहे, इलेक्शन कमिशन हे महायुतीचं तिथं ऐकतं, BJPचं तिथं ऐकतं. त्यामुळे महायुतीचे जे घटक पक्ष असतील नाही तर भाजप असेल, कुठलीही चूक केली तर त्यांना माफ आहे. पण जर हे विरोधकांनी केलं असतं तर नक्कीच इलेक्शन कमिशनली त्यांच्यावर कारवाई केली असते. त्यामुळे इलेक्शन कमिशनली सांगूनसुद्धा महायुतीच्या नेत्यांनी कुठेही तिथं ऐकलं नाही. मतदारांना सरळ सरळ फिरायला नेलं, तिथं गोव्याला नेलं असेल, नाहीतर इतर जे काही त्यांचे शासित राज्य आहे तिथं नेऊन त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं, रिसॉर्टवर ठेवण्यात आलं. त्यांची पूर्णपणे सगळ्या बाबतीतली काळजी तिथं घेतली गेली. शेवटी इलेक्शन कमिशन भाजपच्याच मार्गदर्शनाखाली चालत असल्यामुळे, नाहीतर भाजपचीच बी टीम असल्यामुळे शेवटी आपण अपेक्षा तरी काय करणार. संसार दुसऱ्या, आता तुम्ही म्हणाल लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर, तसाच काहीचा प्रकार दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. खासदार ते शिंदेकडे जाताना पाहायला मिळतात आपल्याला. ऑपरेशन, कारण ते महायुतीचे देखील उमेदवार होते. कसं बघताय सगळ्या प्रकार? ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत नाही. विचाराचा बाजार ठेवलाय, निष्ठेचा बाजार केलेला आहे, माणुसकीचा बाजार इथं केलेला आहे. त्यामुळे जे कोणी बाजार करणारे आहेत त्यांनाही लाज वाटली पाहिजे आणि स्वतःचा बाजार करून घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे असं आमचं तिथं मत आहे. लग्न जर एका विचाराबरोबर एका पार्टीबरोबर तुम्ही केलं असेल तर कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर लग्न एकाबरोबर आणि दुसऱ्याच दिवशी पळून दुसऱ्याबरोबर जात असताल तर हे बरं नाही, हे योग्य नाही. विषय कसा होता की सुरुवातीला कदाचित जे काही एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा लढाई लढत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी, उद्धव ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी. ठीक आहे, त्यावेळेस काही गोष्टी चालून गेल्या, आम्ही समर्थन तिथं कुठंच केलं नाही. पण आता हे जे खासदार आहेत
ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कष्टामुळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नावाने निवडून आलेले खासदार आहेत. आणि मग असे खासदार जर त्यांना सोडून जात असतील तर हे कितपत योग्य आहे? एक केस जर त्याच्यातली आपण बघितली त्याचे म्हणजे ओमराजेंची अशी चर्चा आहे की त्यांच्याबद्दलची केस जी कोर्टामध्ये आहे आणि कुठेतरी आता निकालाला लावलेली आहे. त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जर सत्तेकडे गेला, नाहीतर महायुतीकडे गेला, एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्ही गेला तर निकाल हा तुमच्या बाजूली लागू शकतो, नाही तर मग निकाल हा काही दिवस जर तुमच्या विरोधात असेल तर आम्ही काही महिने, काही वर्ष हा पुढेही ढकलू शकतो. त्यामुळे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण असं जर घडत असेल तर मला असं वाटतं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जे कोणी जजेस आहेत त्यांनी याच्यावर क्लॅरिफिकेशन देणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जर न्यायव्यवस्थासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बाजूली काही प्रमाणात वागत असेल तर हे सामान्य लोकांसाठी, लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. त्याच्याचबरोबर माझा प्रश्न एवढाच आहे, जर ओमराजेंच्या बाजूला हा निकाल लागत असेल तर विरोधात कोणाच्या जाणार आहे हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणारच आहे. आणि आम्हाला कळलेली गोष्ट जी आहे, 85 कोटी रुपयाला एका खासदाराची किंमत त्याच्यात ठेवण्यात आली होती. म्हणजे TMCला कुठेतरी 60-70 कोटी रुपये दिले गेले होते. इथं 85 कोटीचा आकडा आम्ही ऐकला आहे. कारण का जेव्हा एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदा फुटले होते तेव्हा एका आमदारांना 25 कोटी कॅश आणि 25 कोटी तुम्ही कामातून कमवा असं सांगितलं. इथं 85 कोटी रुपये कॅश आणि आम्ही 250 कोटी विकास निधी देऊ. म्हणजे विकास निधीमधून सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करून तिथं 25-30 कोटी कमवा, म्हणजे 110 कोटीवर हे गणित तिथं गेलेलं आहे. त्यामुळे माझा प्रश्न अजून एक दुसरा आहे, जो मलाही पडला आणि सामान्य लोकांनाही आहे, की हे जे काही सत्तेतले पक्ष आहेत त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश येतो कुठून? त्याचं एकच उत्तर आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये महायुतीच्या नेत्यांकडनं आणि पक्षांकडनं तिथं केला जातोय. मागील काही याच्यानंतरून ऑपरेशन तुतारी हे देखील सुरू होते, अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण की तुमच्याही खासदारांशी संपर्क जो आहे तो साधला जात होता, अनेक बातम्या आलेल्या होत्या. काय झालंय, 2029ला भाजप सत्ता या देशामध्ये आणू शकत नाही हे कुठेतरी त्यांना कळलेलं आहे. आणि मग त्या अनुषंगाने डिलिमिटेशन आपल्याला करावंच लागेल. डिलिमिटेशन म्हणजे काय? जसं गावचं इलेक्शन असतं, गावामध्ये आपले जे काही वॉर्ड असतात मनानुसार सत्तेतले जे लोक आहेत, जे काय सरपंच उमेदवार आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं तहसीलदारला हातात घेऊन तिथं आखणी करत असतात. तसंच नगर परिषदला केलं जातं, महानगरपालिकेला केलं जातं. तीच गोष्ट आता खासदारांच्या बाबतीत त्यांना करायची आहे. खासदारांचा आकडा वाढला तर मतदारसंघ खासदारकीचे असे फोडायचे जसं आसामला फोडलेलं आहे, जेणेकरून भाजपला फायदा झाला पाहिजे. म्हणजे कुठं ना कुठं तरी आता भाजप घाबरलेलं आहे, म्हणून TMCला फोडलं, आता उद्धव ठाकरे साहेबांचा पक्षाला फोडलं. आम्हाला विश्वास आहे आमच्या लोकांवर, तिथं कुठंतरी अशा काही गोष्टी होणार नाही. पण तरीसुद्धा जर एखादा व्यक्ती तिथं फुटला तर मात्र आम्ही शांत बसणार नाही. लोकांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन जे काय करायचं तिथं आम्ही करू. पण आम्हाला असं वाटतं की दुसरं ऑपरेशन हे महाराष्ट्रात होणार नाही, दुसरं ऑपरेशन कदाचित उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं अशी चर्चा आहे. त्यामुळे हे जे काय आहे लोकशाहीच्या विरोधात आहे. पण याच्यातून एक चांगली गोष्ट होणार आहे की उद्या जाऊन घराणेशाही असणार आहे. ज्याचं काही प्रस्थापित जे काही नेते आहेत 29ला लोक त्यांना निवडून देणार नाहीत. सामान्य परिवारातले ज्यांचं कुठेही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा लोकांना जेव्हा संधी दिली जाईल त्या लोकांना मात्र लोक निवडून देतील आणि सरकार भाजपची येणार नाही. पण जे काही डिलिमिटेशनसाठी फोडाफोडी सुरू आहे त्यात मात्र एक खरं आहे, भाजप 2029चं इलेक्शन लक्षात घेऊन हे घाबरलेलं आहे. आणि येणाऱ्या डिसेंबरच्या पार्लमेंटमध्ये डिलिमिटेशन पास करण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. आणि जसं डिलिमिटेशन पास होईल, जे आम्हाला वाटतं होणार नाही, लगेचच 1 नेशन 1 इलेक्शन याच्यावर लक्ष दिलं जाईल. आणि 2029ला इलेक्शन न होता पार्लमेंटरी इलेक्शन 2027च्या अखेरीस होऊ शकतात असं आम्हाला वाटतं. खरं तर ह्या हे जे सगळे 6 खासदार फुटून गेलेले आहेत ते खरं तर अनेक शपथा त्यांनी मातोश्रीची मुलीची शपथ, साईबाबाची शपथ, अशा सगळ्या शपथा खाल्लेल्या होत्या. तरी देखील हे साई खासदार आता शिंदेच्या गळाला लागलेत. त्यातच संजय राऊत काल पत्रकार परिषदेमध्ये देखील या सगळ्या खासदारांच्या संदर्भात अपशब्द पण काढतात. देवाची शपथ घेतली, घरच्यांची शपथ घेतली, नेत्यांची शपथ घेतली. आता शपथ घेणं कोणाचं राहिलं होतं हा एक मोठा प्रश्न होता.
आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की ह्या लोकांची शपथ, या देवाची शपथ आम्ही कुठेही उद्धव ठाकरे साहेबांना सोडणार नाही. आत्ता जर ते शपथ घेऊन नेत्याला सोडत असतील, पक्षाला सोडत असतील, आज काही कारण ते देतील, तर मला सामान्य लोकांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कुठं राहिला? देवाला किंमत नाही तर सामान्य लोकांना काय किंमत, हा लोकांनी तिथं विचार केला पाहिजे. पण मात्र याच्यामध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होताना आपण सगळे बघू शकतो. त्यामुळे हे 6च्या 6 खासदार फुटून भाजपकडे न जाता जर एकनाथ शिंदे साहेबांकडे जात असतील, त्यामुळे केंद्रीय भाजपच्या नेत्यांनी ही खरं तर खेळी उद्धव ठाकरे साहेबांची केलीच, पण भाजपच्या सुद्धा महाराष्ट्राच्या नेत्यांची कुठेतरी खेळी आणि कोंडी करण्याचा प्रयत्न याच्यातून आपल्याला कुठेतरी जाणवतो. त्यामुळे महाराष्ट्राचे BJPचे प्रमुख विरुद्ध गुजरातचे प्रमुख नेते जे दिल्लीत जाऊन बसलेत, ते सुद्धा तिथं कुठेतरी खेळी एकमेकांमध्ये करत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. सर, आपण भाजपचे नेते असं म्हणतात की या ऑपरेशनशी आमचा काही संबंध नाही. हे कितपत खरं वाटतं तुम्हाला? असं वाटतं एवढी उलटापालट झाली पण भाजप म्हणते आमचा संबंध नाही. फुटणार नाही त्याचा तुम्हाला कसा ठाम विश्वास आहे? कारण की यांनी देखील अशाच पद्धतीची शपथ घेतली होती, त्यामुळे तुम्हाला वाटतं आमचे फुटणार नाहीत याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. पण चुकून जर फुटले, कुठंच काय कोणाची कुठेतरी अडचण असेल, जे होणार नाही, पण समजा झालं तरी आम्ही काय गप्प बसणार नाही. त्यांच्या घरी जाऊ, कार्यकर्त्यांना घेऊन जाऊ, जे काय त्या ठिकाणी करायचं तिथं केलं जाईल. हे विषय संजय राऊत पण बोलले, कारण की हेच संजय राऊतांचं काल वक्तव्य होतं की आम्ही त्यांना तो योग्य तो धडा शिकवणार आहेत, आणि तशाच पद्धतीचं तुमचं वक्तव्य आहे की जर फुटले तर आम्ही तशाच पद्धतीचा धडा शिकवू. आरती तर करू शकत नाही तुम्ही. आता समजा आमचे खासदार हे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे, पवार साहेबांमुळे निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार हे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मुळे तिथं निवडून आलेले आहेत. आणि मग आता जर उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडून दुसरीकडे जात असतील तर मग आरती घेऊन बसायचं का लोकांनी सुद्धा? कारण का हे बघा, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन समजा पूर्वी शिवसेना तिथं निवडून आली असेल असं आपण समजूया, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले, एक मोठी लढाई झाली आणि मग खासदारकीला हे सगळे खासदार उद्धव ठाकरे साहेबांकडे बघून लोकांनी निवडून दिलेले आहेत. मग उद्धव ठाकरे साहेबांकडे बघून जर निवडून दिले असतील तर आता जायचं कारण काय? आता काही कारण देतील, हे महत्त्व देत नव्हते, ते महत्त्व देत नव्हते, विकासासाठी आम्ही गेलो. म्हणजे इलेक्शन लढत असताना एका नेत्याचा उपयोग करायचा आणि निवडून आल्या मात्र पैसे आणि कुठेतरी केस असेल, नाही तर कुठेतरी भ्रष्टाचार असेल, ते मात्र लपवण्यासाठी तुम्ही परत सत्ताधाऱ्यांकडे तिथं जात असताल, तर हे कुठेही लोकांना पटणारं नाही, योग्य नाही. झालं असं आहे की आज शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये महत्त्वाचा आहे. पण दुर्दैव असं त्याच्यावर चर्चा कुठेही होताना दिसत नाही. मात्र काय चाललंय? पैसा दे, ह्याला फोड. आणि मगाशी तुम्ही जसं विचारलं की आता भाजपचे नेते म्हणतील आमचं ह्याचं काही घेणं देणं नाही, असंच झालं होतं जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष पहिल्यांदा फुटला होता. तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलले होते आमचं काही घेणं देणं नाही. आणि अधिवेशनामध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कोण असेल तर एकदम करामती व्यक्ती आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मग कुठं ना कुठंतरी त्याच्यामागे भाजपचे नेते होते, हे मात्र त्या ठिकाणी खरं. पण हे नेते जे फुटले त्याच्यात कदाचित भाजपचे राज्यातले नेते नसावेत, पण केंद्रातले भाजपचे नेते 100% तिथं आहेत. आता जेव्हा 6 खासदारांचा आकडा एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूला वाढेल, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना अजून एक मंत्रिपद हे केंद्रात तिथं मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं कुठेतरी वजन हे वाढल्यासारखं त्यांना तिथं वाटेल. म्हणजे केंद्रीय भाजपचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत, पण भाजप महाराष्ट्र मात्र त्यांचं वजन कमी करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. खरात वगैरे या केसेसवरनं आपल्या सगळ्यांना जाणवतो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपमध्ये सुद्धा एक वेगळा वाद, राज्य आणि केंद्रात वाद सुरू आहे असं जाणवायला लागलेलं आहे. अजित पवार गटाची केंद्रामध्ये बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं वाटतं तुम्ही? कोणाची? अजित पवार गटाची, कारण एकच खासदार आणि यांची खासदारांची संख्या आता वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. 100% अजितदादांच्या पक्षाला फक्त भाजप कुठेतरी वापरून घेईल. 2029ला एकनाथ शिंदे साहेबांची किती ताकद वाढली तरी एकनाथ शिंदे साहेबांना वाटत असेल माझी ताकद वाढली, पण ही ताकद कधीपर्यंत आहे? फक्त डिलिमिटेशनचा कायदा पास करून घेण्यापर्यंत आहे. एकदा डिलिमिटेशनचा कायदा पास झाला तर एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्व तिथेही संपणार आहे. 29ला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षालाही वेगळं ठेवलं जाईल आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा वेगळं तिथे ठेवलं जाईल. रोहितदादा, तुम्ही खरं तर अन्नत्याग आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी. शेतकरी जी कृषी माफी केली जाते त्याच्यामधल्या जाचाकाठी कमी रद्द केल्या पाहिजे म्हणून तशाच प्रकारचं आंदोलन रविकांत तुपकर करतात, परंतु राज्य सरकार त्या आंदोलनाची दखल घेत नाही. त्यांचे कार्यकर्ते आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतं. मंत्रालयाच्या बाजूला झाडावर चढून एक साधारणतः 1.5 तास आंदोलन सुरू आहे. हे बघा,
एक तर आम्ही हे आंदोलन हातामध्ये का घेतलं होतं, कारण जेव्हा GR बाहेर आला तेव्हा शासनातले सर्व नेते म्हणत होते की आम्ही 35,000 ते 37,000 कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. आम्ही अभिनंदन करतो. एक तर एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही या योजनेला दिलं, त्याच्याचबरोबर तुम्ही कर्जमाफी केली. पण त्याच्यामध्ये ज्या 2 अटी आहेत त्या 2 अटीकडे बघितलं तर त्याच्यातून 40 लाख म्हणजे 70 ते 80% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन तुम्ही अटी टाकणार असताल आणि त्याच्यावर जर शेतकऱ्याला सामान्य लोकांवर अन्याय होणार असेल तर माझं कुठेतरी हे मत आहे की हे सरकार महामानवाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा कुठेतरी अवमान तिथं करतंय आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलं. मग तिथं सरकारमधले लोक आले, ते सुद्धा पवित्र पंढरपूरच्या ठिकाणी तिथं केलं. तिथं आल्यानंतर सरकारमधून संकटमोचक ज्यांना म्हणलं जातं म्हणजे महाजन साहेब 6 तासाचा प्रवास करून तिथे आले. मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर आमच्यासमोर मीडियासमोर ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं की आपण चर्चा करू अधिवेशनाच्या आधी आणि त्याच्यावर मार्ग काढू. आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच तुपकरांच्या सुद्धा मागण्या आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी बोलत असताना आम्ही हेही सांगितलं, आमच्यापाशी येत असताना तुम्ही 3 दिवसाचा विलंब केला, पण तुपकरांपाशी लगेचच्या लगेच तुम्ही तिथं गेलं बाहेर. आणि आम्ही जी काय कमिटी तिथं फॉर्म करा, नाहीतर चर्चेसाठी ज्या मोठ्या नेत्यांना घेऊन जावा, त्याच्यात राजू शेट्टींचं नाव शेट्टी साहेबांचं नाव घेतलं होतं, महादेव जानकर साहेबांचं नाव घेतलं होतं, त्यात तुपकरांचं सुद्धा नाव आम्ही घेतलं होतं, बच्चू कडूंचं नाव तिथं घेतलं होतं. आमची तुम्ही जर बघितलं असेल ते आमचे जे शशिकांत शिंदे साहेब आहेत त्यांचं नाव तिथं घेतलं होतं. त्याच्याचबरोबर दानवे साहेबांचं नाव घेतलं होतं, सपकाळ साहेबांचं नाव घेतलं होतं, जयंत पाटील शेकापाचं नाव घेतलं होतं. त्यामुळे तुपकरांचं नाव आम्ही घेतलं होतं आणि आमचं आजही मन आहे की उशीर लावू नका, तिथं लगेच तुम्ही तिथं जावा आणि त्यांना तिथं न्याय द्या, कारण त्यांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या सेम आहेत. त्यामुळे 22 तारखेच्या आधी चर्चा होणं महत्त्वाचं आहे. तुपकरांच्या इथं जाऊन सरकारला भेटणं महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर भेटून हा विषय तिथं संपवला पाहिजे. दादा, तुम्ही ज्या ठिकाणी पंढरपुरात आंदोलन केलेलं होतं शेतकऱ्यांसाठी, ही जागा खरं तर गोमूत्राने भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं स्वच्छ करण्यात आली. ही सगळी गोष्ट कशा पद्धतीने बघता एकंदरीत? हे बघा, हे बातमी होण्यासाठी जे काही लोक करत असतात त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो. एक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाजन साहेब हे मुख्यमंत्री साहेबांच्या फार जवळचे आहेत आणि जेव्हा एखादा विषय हाताबाहेर जात असतो, अडचणीचा असतो सरकारसाठी, तेव्हा तिथं महाजन साहेबांना पाठवलं जातं. 6 तास प्रवास करून महाजन साहेब तिथं आले, त्यांनी चर्चा केली, त्यांनी मान्य केले की आता आपल्याला बैठक करावी लागेल आणि हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे काही बातमी होण्यासाठी काही लोक करतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही वाट बघत आहोत की 22 तारखेच्या आधी कधी ही बैठक होते आणि जर 22 तारखेच्या आधी बैठक झाली नाही तर मग या महिन्याअखेरीस मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं शेतकऱ्यांच्या बाजूचं आंदोलन आम्ही सर्वजण मिळून, शेतकरी नेते मिळून आम्ही तिथं करणार आहोत आणि ते सरकारसाठी खूप महागाचं होईल. हिंदी घेऊ देत, सिंगल नहीं नहीं साथ में लो ना. देखो, इसको ऑपरेशन टाइगर नहीं बोलना चाहिए, इसको ऑपरेशन बाजार बोलना चाहिए. क्योंकि हो क्या रहा है कि यहाँ पे विचारों को कुछ कीमत नहीं दी जा रही, नेताओं को कीमत नहीं दी जा रही, पार्टी को कीमत वहाँ पे दी नहीं जा रही. सिर्फ वहाँ पे जो भी MP चुन के आता है या MLA चुन को आता है उसको पैसा दिया जाता है और अपनी तरफ खींचा जाता है. ये बहुत गलत है. इसलिए ये जो चीज़ें हो रही, जैसे समझो शुरुआत में उद्धव ठाकरे साहब के पार्टी के साथ हुआ, फिर हमारे पार्टी के साथ हुआ, फिर TMC के साथ हुआ, वापस उद्धव ठाकरे साहब के पार्टी के साथ ये हो रहा है. आगे जाके शायद हमको ऐसा पता चल रहा है उत्तर प्रदेश की बहुत बड़ी पार्टी के साथ ये हो सकता है. लेकिन ये जो चीज़ें हैं ना लोगों को अच्छी नहीं लग रही. अभी कुछ महीनों पहले जो डिलिमिटेशन का लॉ था वो पास करने की कोशिश भाजपा ने वहाँ पे की थी, लेकिन वो पास नहीं कर पाए. इसलिए अभी पैसा का इस्तेमाल करते हुए ज़्यादा से ज़्यादा MPs अपने पास कैसे आ सकते हैं और डिलिमिटेशन का जो लॉ है वो पार्लियामेंट में कैसा पास हो सकता है, ये कोशिश शायद भाजपा के माध्यम से वहाँ पे हो रही है. क्योंकि भाजपा डर गई है. भाजपा को ये मालूम है 29 में अगर नॉर्मली जो आज के MPs है, जो भी नंबर्स है, उसके साथ अगर वो लड़ेंगे विदाउट डिलिमिटेशन तो वो चुन के नहीं आ सकती, उनकी सरकार इस देश में आ नहीं सकती. इसलिए जैसे गाँव में वहाँ पे जो छोटे लेवल पे डिलिमिटेशन किया जाता है वार्ड का, जैसे महानगर पालिका में किया जाता है, वैसे ही बड़े लेवल पे
एमपी और एमएलए इलेक्शन में वो डिलिमिटेशन किया जाएगा, जैसे आसाम में हुआ था। अपने मतदार जहाँ जहाँ पे है उस तरीके का वहाँ पे बाउंड्री डिज़ाइन करके अपना जो मतदार संघ है अपने लिए और पावरफुल कैसे हो सकता है, वो कोशिश भाजपा के माध्यम से डिलिमिटेशन के माध्यम से वहाँ पे की जाएगी, ऐसे हम सबको लगता है। तो पे भाजपा डरा है, लेकिन ये जो बाजार है जो एमपीज़ का या एमएलएज का, वो लोकशाही के लिए, डेमोक्रेसी के लिए योग्य नहीं है, ऐसे हम सबका कहना है। एमएलसी इलेक्शंस को लेकर क्या कहना चाहेंगे? महायुति को देखो, पैसा जिस तरीके से इस्तेमाल किया जा रहा है, एक तो जो वोटर्स है उनको कम से कम पर वोटर 25 लाख वहाँ पे दिए जाते हैं। अगर समझो 100 वोटर है तो करीबन वो आंकड़ा अगर आप देखो तो 25 करोड़ के आसपास जाता है। तो बहुत बड़ा पैसा इसमें यहाँ पे इस्तेमाल हुआ जा रहा है। इसलिए पैसे का इस्तेमाल देखो या वोटर्स का आंकड़ा देखो तो महायुति का डेफिनेटली कुछ कुछ जगहों पे वो प्लस दिख रहे हैं, लेकिन बहुत ऐसे भी जगह है जहाँ पे महाविकास आघाड़ी जो हमारा गठबंधन है, बहुत जगह पे वो सरप्राइजिंगली चुन के आ सकता है, ऐसे हम सबको लगता है। सर अभी हम देख रहे हैं कि एमपीज के लिए भी एक रेट कार्ड सामने आ रहा है। कई एमपीज को बड़े पैमाने पे पैसा दे के खरीदा जा रहा है। क्या है उनके रेट कार्ड? देखो, टीएमसी के जो एमपी से उनका रेट कार्ड करीबन 50 करोड़ के आसपास था। उसी के साथ जो भी नेता कोई करप्शन में अटका था या कोई भी उसके ऊपर कोई केस थी, उस केस में वहाँ पे उनको अटकाने की धमकी दी गई थी। 50 का रेट ये वेस्ट बंगाल में था। महाराष्ट्र में 85 करोड़ का रेट था। उसी के साथ 85 करोड़ के साथ 250 करोड़ का विकास काम जो डेवलपमेंट वर्क उनके कॉन्स्टिट्यूंसी में दिया जाएगा। उसके माध्यम से 10 से 20% पैसा निकाला जाएगा। तो करीबन 110 से 120 करोड़ का रेट वहाँ पे निकला था। ये बहुत बड़ा पैसा है और हमारा प्रश्न ये है कि आप एमपीज़ को खरीदने के लिए इतना पैसा कैश में दे रहे हो, तो जो खरीदते हैं उनके पास इतना कैश कहाँ से आता है? मतलब फाइनली वो करप्शन के माध्यम से ही आ रहा है। तो करप्शन महाराष्ट्र में महायुति में जो सब नेता है, सब पक्ष है, जहाँ पे बीजेपी अजीत दादा का पक्ष है और एकनाथ शिंदे साहब का पक्ष है, बहुत बड़े पैनापे पे वहाँ पे करप्शन ये किया जा रहा है, ऐसे हम सबका कहना है। साथ ही साथ अगर हम देखें तो ये सारा जो ऑपरेशन हुआ इसके कारण एकनाथ शिंदे महाराष्ट्र के सबसे स्ट्रॉन्ग लीडर बन चुके हैं। बीजेपी में देवेंद्र फडणवीस का वेट कम करने के लिए सारे प्रयास हो रहे हैं। देखो, ऐसे कहा जाता है, एक तो महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस साहब बहुत होशियार नेता है, उनकी ताकत भी बहुत है, उनका सुनने वाले एमएलएस भी बहुत ज़्यादा है। लेकिन हर वक्त वो कोशिश ऐसे करते एकनाथ शिंदे साहब की और अजीत दादा के पक्ष की ताकत कम हो, वो बीजेपी के हित में है। लेकिन कहा तो भी ये जो 6 एमपीज़ है उनको एकनाथ शिंदे साहब ने पैसा दिया, खुद की तरफ उन्होंने खींच लिया। वो बीजेपी भी खींच सकती थी, लेकिन बीजेपी ने वो नहीं किया। एकनाथ शिंदे साहब को अगर वहाँ पे इतनी ताकत दिल्ली से मिल रही है भाजपा के माध्यम से, तो कहाँ ना कहाँ तो भी एक तो एकनाथ शिंदे साहब के माध्यम से बीजेपी स्टेट वर्सेस बीजेपी सेंट्रल ऐसे भी लड़ाई सामने दिख रही है। तो जो गुजरात के नेता दिल्ली में जो बैठे हैं वो एकनाथ शिंदे साहब को सपोर्ट कर रहे हैं, इसलिए महाराष्ट्र बीजेपी वर्सेस गुजरात के नेता दिल्ली में जो बैठे हैं, ऐसे कुछ लड़ाई यहाँ पे क्लियरली हम सबको दिखाई दे रही है। महाराष्ट्र के सारे सांसदों को अभी अतिरिक्त सुरक्षा भी दी गई है। साथ ही साथ संजय राउत ने ये कहा है कि जहाँ पे भी आपको ये नेता दिखे, आप उनको अपने तरीके से शिवसेना स्टाइल उनको रिएक्शन दी मिलेगी। क्या आप कहते हैं? देखो, महाराष्ट्र में अगर लॉ एंड एनफोर्समेंट की परिस्थिति देखो तो बहुत ख़राब है। उत्तर प्रदेश या बिहार से भी बदतर लेवल इस राज्य की है, महाराष्ट्र के राज्य की। वो पहले कभी नहीं होता था, क्योंकि सबसे ज़्यादा सिक्योरिटी वीआईपी को दी जाती है। और ये जो एमपीज़ है उनको भी अगर सिक्योरिटी दी गई तो आगे जाके वैसे भी ख़राब सिचुएशन जो लॉ एंड जुडिशरी की है वो वैसे और ज़्यादा बढ़ सकते हैं, ऐसे हम सबको लगता है। कायदा व सुव्यवस्था का विषय महाराष्ट्र में और ज़्यादा ख़राब हो सकता है। इसलिए पैसा तो दिया इस एमपीज़ को 85 करोड़ तक। उसी के साथ विकास निधि जो डेवलपमेंटल फंड है 250 करोड़ का वहाँ पे देने की चर्चा है। उसी के साथ अगर सिक्योरिटी भी दी गई तो पूरा लेवल पे जो ट्रेजरी है उसका पैसा ये सिर्फ इलेक्शन के लिए, नेताओं को खरीदने के लिए ये सरकार इस्तेमाल कर रही है, न कि कॉमन मैन के सपोर्ट के लिए। ये भी लगाई जा रही है कि अब मिशन लोटस, मिशन टाइगर के बाद मिशन
भी हाथ में लेने की कोशिश होगी। खुद शरद पवार उन्होंने संजय राउत को फोन करके कहा है कि ऐसे जो कोई बागी एमपीज है उनके चुनाव क्षेत्र में जाकर वो खुद सभाएं लेंगे और उन्हें सबक सिखाएंगे। देखो, टाइगर की अगर आप बात देखो तो आमने सामने वो लड़ाई करता है, तो इसलिए इसको ऑपरेशन टाइगर बोलना बहुत गलत है। आप डेफिनेटली इसको ऑपरेशन बाजार बोल सकते हो। आगे जाके अलग अलग पक्षों के वहाँ पे नाम लिए जाते हैं, लेकिन हमारा विश्वास है हमारे एमपीज़ पे, हमारे एमपीज़ वहाँ पे फूटेंगे नहीं। लेकिन जो चर्चा हम सुनाई दे रही है हम सबको, उत्तर प्रदेश के एक बड़े पक्ष की वहाँ पे चर्चा वहाँ पे सुनाई दे रही है। लेकिन ये जो भी हो रहा है सिर्फ और सिर्फ डिलिमिटेशन का जो कायदा है, जो लॉ है, वो पास करने का भाजपा का यहाँ पे कोशिश है, इसीलिए वो करेंगे। उनका इस्तेमाल, ये सब एमपीज़ का इस्तेमाल सिर्फ तब तक किया जाएगा जब तक ये जो लॉ है डिलिमिटेशन, जो एंटी डेमोक्रेसी है, एंटी कॉन्स्टिट्यूशन है, वो पास न हो जाए। एक बार पास हो जाएगा तब इस सब एमपीज़ का वहाँ पे रेलेवेंस ख़त्म हो जाएगा और आगे जाके शायद इलेक्शन 2029 में नहीं होंगे, इलेक्शन 2027 एंड में हो सकते हैं और उसी में वन नेशन वन इलेक्शन भी वहाँ पे करने की कोशिश भाजपा के माध्यम से की जाएगी। एकजुट होकर अपनी ताकत दिखाएगा क्या इन बागी सांसदों को जो जनता के साथ भी कहीं न कहीं धोखाधड़ी कर रहे हैं, क्या उन्हें सबक सिखाएंगे? सेशन भी शुरू होने जाने वाला है, उसमें कुछ इसकी प्रतिक्रिया दिखेगी? नहीं, डेफिनेटली प्रतिक्रिया वहाँ पे दिखेगी, लेकिन हम सबका कहना है कि जो बागी लोग हैं, जो वहाँ पे गद्दार लोग हैं, उनके बारे में सोचना, बोलना, उस पर टाइम इस्तेमाल करना ये उचित नहीं है। जो सेशन जब भी होता है उस सेशन में कॉमन मैन की चर्चा ज़्यादा होने की ज़रूरत है। ये जो बागी लोग हैं उनके साथ लड़ना है तो वो रास्ते पे लड़ेंगे, लोगों में जाके लड़ेंगे, लेकिन जो सेशन का वैल्यूएबल टाइम है वो इस बागी लोगों के लिए इस्तेमाल करना, ये कहाँ ना कहाँ तो भी महाराष्ट्र पे अन्याय हो सकता है या महाराष्ट्र के लोगों के ऊपर अन्याय हो सकता है। क्या आप जो सांसद अभी भाग रहे हैं, किसी अलग दल में सहभागी हो रहे हैं, मविया के वो घटक थे, क्या आपको लगता है कि लोगों ने उनका विरोध करने के लिए, नेताओं ने उनका विरोध करने के लिए रास्ते पे उतरना चाहिए? नहीं, डेफिनेटली देखो, लेकिन विरोध आप रास्ते पे आके एक दिन कर सकते हो, दूसरे दिन कर सकते हो। मुझे सिर्फ लोगों को यही कहना है 29 में या जब भी इलेक्शन होगा तब, और एक महाविकास आघाड़ी के सब नेता को विनती करना है कि जो भी बैकग्राउंड वाले लोग हैं, जो भी पॉलिटिकल फैमिली में से आने वाले लोग हैं या इस्टेब्लिश लोग हैं, उनको जब आप संधि देते हो तो ऐसे यहाँ से वहाँ जंप करते हैं। उससे अच्छा कॉमन मैन लोगों को या समाज में अच्छा काम करने वाले लोगों को, जिसका राजनीति से कुछ लेना देना नहीं, ऐसे लोगों को अगर संधि दी जाए तो वो कभी भी विचार को छोड़ के नहीं जा सकते और लोग भी उनके पीछे बहुत स्ट्रांगली वहाँ पे खड़े लेंगे। इसलिए जो आने वाला इलेक्शन है वहाँ पे एमपी और एमएलए के इलेक्शन में बहुत सारे नए चेहरे कॉमन मैन के माध्यम से महाविकास आघाड़ी दे सकती है, ऐसे हम सबको लगता है, और लोग भी उनको चुन के ला सकते हैं। इसलिए जितना भी, और ये भाजपा आज जो डिलिमिटेशन कायदा डर के वहाँ पे लाने की कोशिश कर रहे हैं, तो डेफिनेटली डर उनके मन में है और कोई भी हालत में जो कॉन्स्टिट्यूंसी है इस तरीके से उनको तोड़ना है जिस तरीके से आसाम में उन्होंने तोड़े थे और उनके ज़्यादा से ज़्यादा एमपी चुन के ऐसे वो फाइनल कोशिश वहाँ पे की जा रही है। तो मुझे लगता है आने वाला इलेक्शन ये कॉन्स्टिट्यूशन के लिए और डेमोक्रेसी के लिए बहुत इम्पॉर्टेंट होगा, और गलती से भाजपा इतना बड़ा कांड करके अगर 2029 में जब भी इलेक्शन होगा चुन के आएगी, उसके बाद न कॉन्स्टिट्यूशन रहेगा न वहाँ पे डेमोक्रेसी देश में रहेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.